नमस्कार मित्रो, आज मी एक डायबिटीज विषयी एक साधा सोपा परंतु तुम्ही कधीही आजपर्यंत न ऐकलेला विषय घेऊन आलेलो आहे. आणि बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याची खिल्ली उडवतो. बऱ्याच वेळा डायबिटिक पेशंट एक कप चहा पिण्यासाठी सुद्धा नाही म्हणतो आणि तो कारण काय देतो? तो एक कप चहा पिल्यामुळं मला भरपूर त्रास होईल, माझी शुगर लेव्हल वाढेल, असं तो म्हणतो. त्यावेळेस डेफिनेटली आपल्याला हसायला येतं. अरे एवढा मोठा 70-80 किलोचा माणूस, एक कप चहाने त्याला असा काय फरक पडावा लागणार आहे? त्याच्यामध्ये आपण एक कप चहा ज्यावेळेस आपण बनवतो, तुम्ही कधी बनवला असेल तर तुम्हाला माहीत असेल. साधारणतः 2 ते 3 चमचे आपण साखर टाकतो. 2.5 ते 3 चमचे साखर टाकल्याशिवाय चहा गोड होत नाही. मग आपण डायबिटीज माणूस म्हणलं तर आपण आणखी अर्ध कमी करतो. म्हणजेच आपण 1 ते 1.5 चमचा त्याच्यात साखर टाकतो. तो थोडा फिक्कटच चहा असतो. मग आपल्याला वाटतं, अरे ह्या 1-1.5 चमच्यानं याला फरक काय तो पडणार? असं आपल्याला वाटतं, मला सुद्धा वाटायचं. परंतु ज्यावेळेस मी त्याचा थोडासा अभ्यास केला, त्यावेळेस हे समजलं की ते जे होतंय किंवा ते जे बोलतात ते असंच बोलत नाही. त्यांना त्रास होतो म्हणून ते बोलतात. परंतु आपल्याला लॉजिकल वाटत नाही, पटत नाही, ह्या गोष्टी आहेत. तर मी हा विषय तुम्हाला थोड्याशा कॅल्क्युलेशननी समजून सांगतो. तर जो हेल्थी पर्सन आहे, त्याच्यामध्ये शुगर लिमिट असतं 100 mg/dl. DL म्हणजे डेसिलिटर. डेसिलिटर म्हणजे काय? तर ते एक व्हॉल्यूमचं युनिट आहे आणि 100 mg/dl याचा अर्थ की 100 mg मिलीग्राम साखर तुमच्या शरीरामध्ये 1 DL जे ब्लड व्हॉल्यूम आहे किंवा ब्लडचं जे काय तुमच्या शरीरात आहे, तर त्याच्याविषयीचा तो एक फॅक्टर आहे. तर साधारणतः माणसामध्ये प्रत्येक किलोला 65 ते 70 ml रक्त असतं. म्हणजे एखाद्याचं वेट जर 10 किलो आहे, तर अंदाजे त्याच्यात 650 ml त्या व्यक्तीमध्ये रक्त असतं. साधारणतः आपण 80 किलो वेट जर पकडलं, तर त्यानुसार 4.5 ते 5 लिटर माणसाच्या शरीरामध्ये रक्त असतं. तर आपण 5 लिटर हे ब्लड व्हॉल्यूम तुमच्या रक्तातलं जे शरीरातलं रक्त आहे त्याचं व्हॉल्यूम आपण पकडू. तर ज्यावेळेस आपण हे लिमिट लावेल 100 mg/dl, त्यानुसार तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं, तर साधारणतः तुमच्या शरीरामध्ये 5 ग्राम साखर किंवा ग्लुकोज रक्तामध्ये असतं नॉर्मल पेशंटमध्ये. ज्यांचा रिझल्ट 100 mg/dl आला, याचा अर्थ त्याच्या रक्तामध्ये आता ग्लुकोज हे 5 ग्राम आहे. एखाद्याचा रिझल्ट 200 जर शुगर असेल, तर याचा अर्थ त्याच्या शरीरातील रक्तामध्ये 10 ग्राम ग्लुकोज आहे. ज्याचे 300 आहे, तर त्यांच्या रक्तामध्ये 15 ग्राम शुगर आहे. आता एखाद्या माणसाची जो डायबिटिक पेशंट आहे, त्याची ऑलरेडी शुगर जास्त असते, त्याचे आहेत समजा 200 आणि तुम्ही जर त्याला चहा पाजला आणि 1.5 चमचा साखर टाकली, तर साधारणतः 5 ग्राम मी एका चमच्यामध्ये कन्सिडर करतो. तर साधारणतः 7.5 ग्राम ही साखर त्याच्या शरीरात जाणार आहे. 7.5 ग्राम म्हणजे जवळ-जवळ 150 जो त्याचा ग्लुकोज त्याचा अगोदरचे 150 त्याचं ग्लुकोज लेवल आहे. परत हे 150 ऍड झाल्यानंतर त्याची शुगर लेवल डायरेक्ट 300 ला जाणार आहे. आणि ज्यावेळेस 300 ला जाईल, त्यावेळेस त्याला मग त्रास होऊ शकतो, चक्कर येऊ शकते, बरंच काही होऊ शकतं. म्हणजे की आपण जे समजत होतो की एका चहाच्या कपाने एवढ्या मोठ्या माणसाला काही होऊ शकत नाही, तर ते होऊ शकतं. त्याचं कारण हे आहे की तुमच्या शरीरामध्ये फक्त 5 ग्राम शुगर असते आणि तुम्ही जर 5 ग्राम एक कप चहा घेतला, तर तुमची शुगर हे 100 ते 200 ने वाढू शकते. तर त्यामुळं जे डायबिटिक पेशंट आहेत, क्रिटिकल आहेत, तर त्यांनी हे समजून घ्या
की तुम्ही ज्यावेळेस चहा पिताय त्यावेळेस तुमची शुगर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळं काळजी घ्या आणि त्याला गांभीर्यानं तुम्ही घ्यायला पाहिजे आणि ते तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घ्याल याच्यामुळं कारण की तुम्ही हे जे काही कॅल्क्युलेशन आहे किंवा हे रिॲलिटी आहे, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऐकली नसेल. त्यामुळं आता तुम्हाला ते फक्त अगोदर इन्स्ट्रक्शन माहीत होती, की असं करायला पाहिजे. पण ते का करायला पाहिजे? त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? त्याच्या मागचं विज्ञान काय आहे? ते आता तुम्हाला समजलं.